वसई पूर्व येथील एका व्यावसायिकाने आपल्या मालकीच्या गाळ्यावर बेकायदेशीररित्या ताबा मिळवून कार्यालय सुरू केल्याचा तसेच वारंवार जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचा गंभीर आरोप करत तिघा जणांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे। तक्रारदार लल्लन हरिप्रसन्न तिवारी वय 48 यांनी दिलेल्या माहितीनुसार ते वसई नालासोपारा परिसरात बिल्डिंग मटेरियल सप्लायचा व्यवसाय करतात। त्यांनी जानेवारी 2021 मध्ये वसई पूर्व येथील आचोळे गावातील रश्मी गार्डन एजी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमधील सुमारे 312 चौरस फुटांचा गाळा क्रमांक 6 खरेदी केला होता। संबंधित गाळ्याचा विक्री करार, पोझिशन लेटर तसेच सोसायटीची आवश्यक कागदपत्रे त्यांच्या नावावर असल्याचा दावा त्यांनी केला आहे। तसेच सोसायटीचे सुमारे 2,62,000 रुपयांचे थकीत मेंटेनन्स भरल्याचाही त्यांनी उल्लेख केला आहे। तक्रारीनुसार नोव्हेंबर 2023 मध्ये गाळ्यात रंगकाम सुरू असताना विजय जाधव हा 2 साथीदारांसह तेथे आला। गाळा स्वतःचा असल्याचा दावा करत त्यांनी तक्रारदाराला शिवीगाळ आणि दमदाटी केली। तसेच लाकडी दांडका घेऊन मारहाण करण्याचा प्रयत्न करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे। त्या घटनेनंतर भीतीपोटी तक्रारदाराने तेथून निघून गेल्याचे नमूद करण्यात आले आहे। त्यानंतर काही दिवसांनी संबंधित व्यक्तीने गाळ्यात स्वतःचे कार्यालय सुरू करून तक्रारदाराच्या कुलुपाऐवजी दुसरे कुलूप लावल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे। गाळा रिकामा करण्याची मागणी केल्यानंतर पुन्हा धमक्या मिळाल्याने आणि संबंधित व्यक्तीविरुद्ध विविध गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाल्यामुळे आपण पुन्हा गाळ्यावर गेलो नसल्याचे तक्रारदाराने म्हटले आहे। दरम्यान 27 जून 2026 रोजी विजय जाधव हा स्वतःला अन्न व औषध प्रशासन विभागाचा अधिकारी असल्याचे सांगून बोरिवली येथील एका हॉटेलवर कारवाईसाठी गेल्याचा प्रकार समोर आला होता। मात्र तो अधिकारी नसल्याचे लक्षात आल्यानंतर हॉटेल चालकाने पोलिसांना माहिती दिली। त्यानंतर बोरिवली पोलिसांनी त्याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केल्याची माहिती तक्रारदाराला माध्यमातून मिळाली। त्यानंतर संबंधित एफआयआरची प्रत आरटीआयद्वारे मिळाल्यानंतर त्यांनीही आपल्या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याचे सांगितले आहे। तक्रारदाराने विजय जाधव आणि त्याच्या 2 साथीदारांविरुद्ध बेकायदेशीर ताबा, दमदाटी, शिवीगाळ आणि जीवे मारण्याच्या धमक्यांबाबत कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे। याबद्दल टीप आहे की या वृत्तातील सर्व आरोप हे तक्रारदाराने पोलीस तक्रारीत केलेल्या दाव्यांवर आधारित असून संबंधित व्यक्तीची बाजू अद्याप समोर आलेली नाही।